निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। प्रभो, आपण दर्शन दिलत, धन्य झालो। प्रतिदिन स्मरण करतो आहेस मच्छिंद्र, काय संभ्रम आहे? होय प्रभो, एक शंका आहे। गोरक्ष म्हणजे साक्षात आपलेच प्रतिरूप, परंतु तो माझा शिष्य देखील आहे। मात्र परिस्थिती आता अशी आहे की मला त्याची परीक्षा घ्यायची आहे। मच्छिंद्र, तू त्याची परीक्षा घेऊ शकतोस, परंतु असं काय झालं? हे विश्वनाथ, हे काशी विश्वेश्वर, गोरक्ष हा उत्कृष्ट शिष्य आहे। त्याचं माझ्यावर अत्यंत प्रेम देखील आहे। तो माझी इतकी सेवा करतो की मला प्रश्न पडतो की त्याच्या साधनेमध्ये मीच अडथळा होऊन बसलो। मच्छिंद्र, तू गोरक्षला समजेल अशा पद्धतीने समजावून सांग। मी अनेक प्रयत्न केले प्रभू, परंतु मी सफल नाही झालो। परमेश्वर असो, गुरु असो, त्यांचा मोह देखील साधनेमध्ये बाधाच होऊ शकतो। नाथ परंपरेशी आणि माझ्याशी गोरक्ष जोडला गेलेला आहेच, तरी सुद्धा तो स्वतंत्र असावा असं मला वाटतं। मच्छिंद्र, मी समजू शकतो। तू गोरक्षची परीक्षा घे, त्याला स्वतःपासून मोठ्या काळासाठी दूर ठेव। प्रभो, माझ्या मनातला संभ्रम दूर झाला। शुभम भवतु। गुरुवर, मला डमरूचा नाद ऐकू येत होता आणि विभूतीचा सुगंध। होय, श्री महादेव आले होते। परंतु गुरुवर, माझं दर्शन राहून गेलं। गोरक्ष, होईल पुन्हा। काय म्हणाले ते? नाथ परंपरा आणि सगळे नाथ यांविषयी बोलत होते।
म्हणजे निश्चितच तुमचं काहीतरी नियोजन असणार. होय, परंतु आता भोजन तयार करायला घे, भूक लागली आहे. क्षमा असावी गुरुवर, तात्काळ करतो. गुरुवर, क्षमा असावी, परंतु तुम्ही गोरक्षनाथांची परीक्षा घ्यावी असं काहीच घडलं नव्हतं. आणि मला उत्सुकता आहे की तुम्ही नेमकी परीक्षा काय घेतलीत. सांगतो. गोरक्षला मला सोडून जायचं नव्हतं. माझी सेवा करत त्याला माझ्या जवळच थांबायचं होतं. म्हणून मी त्याला आदेश दिला की 14 वर्ष त्याने हिमालयात जाऊन साधना करावी. माझ्यासाठी हा खूप मोठा धक्का होता. की इतकी वर्ष मला माझ्या गुरूंपासून लांब राहायचं होतं. परंतु त्याला पर्याय नव्हता गोरक्ष. गुरुवर, गुरुवर, या वनात उत्तम उत्तम फळं लगडलेली आहेत. मी आपल्यासाठी घेऊन येतो. गोरक्ष, आज काही नको. गुरुवर, आपली आवडती सगळी फळं या वनात आहेत. आज काहीही नको. गुरुवर, आज आपला उपवास आहे का? नाही. फलाहाराला आपण कधीच नाही म्हणत नाही. माझं काही चुकलं का? नाही गोरक्ष. गुरुवर, मी असं करतो, तुमच्यासाठी वेगळं काहीतरी अन्न तयार करून घेऊन येतो. गोरक्ष, तुला हिमालयात जायचं आहे. प्रस्थानाची तयारी कर. परंतु गुरुवर, मी आत्ता हिमालयात का जायचं आहे? तू मला प्रश्न करणार आहेस का? क्षमा असावी गुरुवर. आपली आज्ञा क्षीरसावज्ञा. काय कार्य आहे? तुला मी जी साधना देईन
ती तुला पूर्ण करायची आहे. मी तात्काळ हिमालयात जातो आणि ती साधना पूर्ण करून येतो. परंतु तुला तात्काळ परत यायचं नाहीये गोरक्ष. म्हणजे काय गुरुवर? तुला 14 वर्ष हिमालयात थांबायचं आहे. 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 शुभम भवतु. गुरुवर, खूप मोठी शिक्षा आहे ही. गोरक्ष, तू ह्याला शिक्षा समजशील तर तुझी साधना सफल कशी होईल? परंतु गुरुवर, तुम्ही मला असं अचानक दूर का करता आहात? मी सगळं आठवून पाहिलं की माझं काही चुकलं आहे का? परंतु मला कुठेही काहीही चुकल्याचं ध्यानात येत नाहीये. ह्या साधनेतून तुला अनेक गोष्टी कळतील, कळाव्यात. गुरुवर, मी नसीन तर तुमची सेवा कोण करेल? तुम्हाला काय हवं, काय नको हे कोण पाहिल? तुम्हाला कष्ट पडतील गुरुवर. काही ना काही मार्ग निघेन आणि मला हे स्वावलंबन नको का? मीही ध्यानात असेल. 14 वर्षांनी मी तुम्हाला कुठे शोधू? तुम्ही कुठे असाल? मी कुठे असेन हे मी अजून ठरवलं नाही. मी शोधून काढेन तुम्हाला गुरुवर. परंतु त्यासाठी तुला कोणत्याही सिद्धीचा उपयोग करायचा नाही. गुरुवर, हे अवघड होईल मग. तू आत्ताचा विचार कर गोरक्ष. 14 वर्षानंतर काय होईल ह्याचा विचार करू नकोस. मीही प्रस्थान करेन.
हे स्थान उत्तम आहे. तिथे कोणी येणारही नाही. एकांत आहे. भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभते त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन हे स्थान पुढील 14 वर्षांसाठी योग्य आहे. जगदोद्धारास्तव जणू इथे मी माझी साधना निर्विघ्नपणे पार पाडू शकतो. दुम दुम तो एक नाद व्यापुनी त्रिभुवन अलख निरंजन हे गुरुवर, आपण मला का दूर केलं हे मला ठाऊक नाही, परंतु आता मी 14 वर्ष आपल्याशिवाय राहणार नाही. आपण जरी माझ्या समोर नसलात तरीही मी आपली प्रतिमा माझ्या आज्ञाचक्रात आणून आपल्या साक्षीने ही साधना सुरू करतो आहे. नवलांकित नवरूपात तेजोमय जणू प्रपात नवलांकित नवरूपात तेजोमय जणू प्रपात अद्भुत चैतन्य रूप विहरती चराचरात दुम तो एक नाद व्यापुनी त्रिभुवन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन हो हे निरामय, ह्या प्रदेशात नाथ परंपरेचे प्रथम नाथ आले आहे. तू त्याच प्रवाहातला आहेस. तू तुझे ध्यान सोड आणि त्यांची सेवा कर. गुरुदेव दत्त ओम नमो आदेश, गुरुजी को आदेश, आदिनाथ को आदेश, अलख निरंजन। शुभम भवतु।
गिरनारहून आला आहेस ना? होय, दत्त गुरूंनी पाठवलं. सेवेत राहा. जशी आज्ञा. शुभम भवतु. गोरक्ष, तुझी साधना पूर्ण झाली. हे प्रभू, आपण आलात आणि दर्शन दिलं. मी धन्य झालो. तुला ही साधना दिली त्यामागे काहीतरी कारण आहे. मला मात्र काय प्रयोजन होतं हे अजूनही समजलं नाही. जेव्हा मच्छिंद्र आणि तुझी भेट होईल तेव्हा तो तुला सांगेल. हे प्रभू, मी 14 वर्ष प्रतीक्षा केली आहे. आता हा अल्प काळ उरला आहे, तेवढं थांबेन. परंतु त्यांची भेट व्हावी, दर्शन व्हावं, त्यांची सेवा करता यावी ही इच्छा आहे. भेट होईल, परंतु या साधनेतून तू काय प्राप्त केलं आहेस याचा विचार कर. तुला ते समजणं आवश्यक आहे. मी त्यावर चिंतन करेन प्रभू. गोरक्ष, महत्वाचं म्हणजे तू शांत राहा आणि तुला जी विद्या प्राप्त झाली आहे तिचा दुरुपयोग करू नकोस. मी ध्यानात ठेवेन. शुभम भवतु. हे श्री महादेव, माझे गुरु कुठे आहेत? त्यांची भेट कुठे होईल? पूर्वेला चालत राहा. शुभम भवतु. आता मला माझ्या देवाच्या भेटीची, माझ्या परमेश्वराच्या दर्शनाची ओढ लागलेली आहे. मी त्यांना कधी पाहतो असं झालं आहे. निराम आहे. काय आज्ञा आहे गुरुवर? मी आतमध्ये ध्यानात असेल. कोणीही इथे आलं तर त्यांना आत सोडायचं नाही. होय गुरुवर.
कुणी आग्रह केलाच तर त्यांना नम्रपणे नकार द्यायचा. गुरुवर, आजवर कोणीही आलं नाही. आत्ताही या दुर्गम गुहेमध्ये कोणी येईल असं वाटत नाही. माझ्या ध्यानामध्ये कुठलाही व्यत्यय येणार नाही याची सर्वस्वी जबाबदारी तुझी आहे. होय गुरुवर, मी कोणालाही गुहेमध्ये येऊ देणार नाही. हे ध्यान अत्यंत महत्वाचं आहे. या सृष्टीसाठी, मनुष्यासाठी, सगळ्या जीवांसाठी मी श्री महादेवांकडे दान मागतो आहे. त्यामध्ये कुणीही येता कामा नये. मी काळजी घेईन गुरुदेव. गोरक्षनाथ, 14 वर्ष पूर्ण करून निघाल्यावर तुम्ही प्रथम काय करायचं ठरवलं? अर्थात प्रथम मी माझ्या गुरूंचं दर्शन घेण्याचं ठरवलं. दुसरं काही असूच शकत नाही. परंतु श्री मच्छिंद्रनाथ कुठे आहेत हे तुम्हाला ठाऊक होतं का? नाही. आणि मला कोणत्याही सिद्धींचा उपयोग न करता त्यांना शोधायचं होतं. आदेश, आदेश, अलख निरंजन, निरंजन. श्री मच्छिंद्रनाथ आत आहेत ना? होय, तुम्ही हळू आवाजात बोला, ते ध्यानात आहेत. हळू काय बोला? उत्सव झाला पाहिजे. 14 वर्षांनी माझी माझ्या गुरूंची भेट होणार आहे. कळेल तुला. हे काय करतो आहेस? तुम्हाला आत जाता येणार नाही. तुला ठाऊक आहे मी कोण आहे ते? नाही. मग माझ्या वाटेत आडवा काय येतो आहेस? कारण मला श्री मच्छिंद्रनाथांचा आदेश आहे की आतमध्ये कोणालाही सोडायचं नाही. हो, तसा आदेश त्यांनी दिला असेल, परंतु त्यांनी तुला हे सांगितलं नसेल की गोरक्ष येतो आहे. अहो, आपण कोणीही असा, मी तुम्हाला आत जाऊ देणार नाही. मी शांतपणे सांगतो आहे, याचा अर्थ मी तुला बाजूला सारून जाऊ शकत नाही का?
जाऊ शकाल, पण तुम्हाला माझ्याशी युद्ध करावं लागेल. आणि युद्ध झाले तर श्री मच्छिंद्रनाथांचे ध्यान भंग होईल आणि मग त्यांच्या कोपाला सामोरं जावं लागेल. तुझं नाव काय? निरामय. सुंदर नाव आहे. माझ्या आनंदावर विरजण घालू नकोस. मी माझ्या गुरूंना 14 वर्षांनी भेटतो आहे. ह्याचा एवढा आनंद आहे की मला आज जाऊ दे. मी तुम्हाला आज जाऊ देणार नाही. माझे प्राण गेले तरी चालतील. मी शेवटचं सांगतो आहे, माझ्या समोरून बाजूला हो. मग तुम्हाला माझ्याशी युद्ध करावं लागेल. मी तुझ्याशी युद्ध नाही करणार, कारण तू सहज हरशील. मी तुम्हाला आज जाऊ देणार नाही. गुरुवर, 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 तुम्ही कुठे आहात? मी तुम्हाला इतक्या वर्षांनी भेटायला आलो आहे. गुरुवर, गुरुवर, कुठे आहात? गुरुवर, गुरुवर, हे गुरुवर, मी प्रयत्न केले, परंतु गोरक्षनाथांना थांबवू शकलो नाही. तुम्ही जे मला कार्य दिले ते पार पाडण्यात मी अयशस्वी ठरलो. मला क्षमा करा. माझ्यामुळे आपले ध्यान भंग झाले. आपण द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. हे निरामय, तू शोक करू नकोस. तुझे काहीही चुकलेले नाही. तू क्षमा मागण्याची आवश्यकता नाही. निरामय, मी तुम्हाला बाजूला सारून गुहेत आत गेलो. ते माझं चुकलं, परंतु माझा हेतू निर्मळ होता. कृपया मला समजून घ्या. जी चूक घडून गेली त्याबद्दल आता बोलून काय उपयोग? माझे गुरु कुठे आहेत? तुम्ही माझं न ऐकता आतमध्ये गेला होतात ना? अहो, पण तिथे कुठेच नाही आहेत माझे गुरु. तुम्ही तर पहारा देत होतात ना? आता मला काहीही विचारू नका. तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवता आहात. मी हिमालयातून चालत इथवर आलो आहे, तेही 14 वर्षांनी. माझ्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. तुम्ही काहीही केलं तरी मी तुम्हाला एक अक्षरही सांगणार नाही. याचा अर्थ तुम्हाला ठाऊक आहे की श्री मच्छिंद्रनाथ कुठे आहेत ते? अर्थात मला ढकलून तुम्ही गुहेत गेलात. आता काय कराल? माझे गुरु कुठे आहेत ते सांग. नाही सांगणार.
गुरुवर, मी आलो. निरामय, मी तुझ्या डोक्यात असलेलं ज्ञान पाहून माझ्या गुरूंचा शोध घेतला आहे. आता मला तुझी आवश्यकता नाही. गुरुवर, 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 गुरुवर. गुरुवर, गुरुवर, आपण सांगितले त्याप्रमाणे मी पुन्हा आपल्याकडे आलो आहे. आता मी पुन्हा आपल्या बरोबर राहीन. आपण एकत्र भ्रमण करू. मला पुन्हा तुमची सेवा करायला मिळेल. गोरक्ष, मला भेटायला येताना माझी अनुमती आहे की नाही याचा विचार केलास? निरामय नाथाला मी बाहेर पहारा देण्यासाठी उभं केलं होतं. त्याला ढकलून तू इथे आलास. गुरुवर, तू तिथेच थांबला नाहीस, तर त्या साधूच्या डोक्यामध्ये जी काही माहिती आहे ती सिद्धींचा उपयोग करून तू काढून घेतलीस आणि माझ्यापर्यंत पोहोचलास. असं का? हे सगळं का केलंच गोरक्ष? तेही 14 वर्षे तप केल्यानंतर. क्षमा असावी गुरुवर. आपली भेट घ्यावी, आपल्याला पाहावं, आपलं दर्शन घ्यावं म्हणून मी आलो. तुला ह्याचं प्रायश्चित्त घ्यावं लागेल गोरक्ष. गुरुवर, माझी चूक पोटात घ्या. नाही, आता न थांबता पुन्हा 14 वर्षे तपश्चर्या कर आणि मग मला भेटायला ये. गुरुवर, ही खूप मोठी शिक्षा होईल. तू संयम ठेवला असतास तर हे घडलंच नसतं. श्री महादेवांनी तुला काय सांगितलं आठव. परंतु या साधनेतून तू काय प्राप्त केलं आहेस याचा विचार कर. तुला ते समजणं आवश्यक आहे. महत्वाचं म्हणजे तू शांत राहा आणि तुला जी विद्या प्राप्त झाली आहे तिचा दुरुपयोग करू नकोस. आठवलं गुरुवर, माझं चुकलं. परंतु पुन्हा 14 वर्ष मला आपल्यापासून दूर ठेवू नका. मी 7 वर्ष करू शकतो. गुरुवर, त्यासाठी काय करावं लागेल? हा वेळ कमी कसा होईल? 7 वर्ष तुला अशा आसनात साधना करायची आहे
की जे आसन अत्यंत अवघड असेल. जशी आज्ञा गुरुवर. प्रस्थान कर. शुभम भवतु. गोरक्ष, मी तुला सिद्धी दिल्या होत्या त्या आत्मोन्नतीसाठी, परंतु तू त्यांचा गैरवापर केलास म्हणून ही शिक्षा. असं करताना मला आनंद होतोय. गोरक्ष, हे सगळं तुझ्या भल्यासाठीच आहे.